विश्वासाने बोलतोय. काय केलं मराठी माणसासाठी? ज्या शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाच्या न्यायासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्यांनी शिवसेना जन्म दिला. 30 वर्ष तुझ्या हातामध्ये महानगरपालिका होती. 30 वर्षामध्ये तू मराठी माणसासाठी काय केलं याचं मला उत्तर दे, आणि मग कुणाचा चुकडा साफ होणार कळेल. बोला. आरोप केले का एकनाथ शिंदेने जेव्हा बंड केला होता तेव्हा तुम्ही अनेक चॅनल फोटो दिले होते, उद्धव ठाकरेंची साथ मी कधीच सोडणार नाही, आणि आज मात्र एकनाथ शिंदे बरोबर. मी असं कधीच बोललो नाही. मी त्यावेळेला ढसा असं घडलोय आणि उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय. हा चमचा बोलणार कोण आहे? हे बोलू नाही उद्धव ठाकरे, बोलू देत ना, बोलू देत ना. आणि म्हणून उद्याच्या सोमवारी मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटेन. मी याबाबत सगळी चौकशी व्हावी, सीबीआयची चौकशी लावा, तेही पाहीन. आणि माझ्या पत्नीच्या बाबतीत जो बोलला आहे, मी आज आपल्याला सांगतोय, मी न्यायालयामध्ये जाणार. जी मानहानी माझी महाराष्ट्रामध्ये केली, अजून माझी पत्नीच जाईल त्याच्या विरोधामध्ये, माझी पत्नीच जाईल. अरे तुम्ही कसले राजकारण आहे? असे महिलांचे, बायकांचे, कुणाच्या आणि कुणाच्या आईचं बदनामी करून तुम्ही राजकारण करायला लागलात. तो तुमच्या जिंदगानी होती. कसलं राजकारण करताय? तुम्हाला स्विस बँकेतले अकाउंट कसं ऑपरेट करायचं हे समजतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. हातांचे ठसे घेऊन तिकडचे पैसे काढले जाऊ शकतात, हे रामदास कदमांना कसं माहिती असं सवाल तुम्ही. अरे बाबा, ज्या वेळेला मी उद्धवजींना सांगितलं की साहेब आपण साहेबांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवूया का, कारण त्यांचे पाय आमच्यासाठी दैवत आहेत, आम्हाला कामाला येतील. तर नाही रामदास भाई, आपण हाताचे ठसे घेऊन ठेवलेत. उद्धवजी मला बोललेत. उद्धवजी मला ह्याला काय माहिती आहे का? हा गदोळा आता पत्रकार परिषद घ्यायला लागला, याला काय माहिती आहे? आणि म्हणून मी काल म्हटलं की दोघांची टेस्ट व्हावी, टेस्ट व्हावी ना. त्यांचं तेच म्हणणं आहे, ते ठसे नव्हते, ते मोल्ड्स होते, आणि तेच मोल्ड्स वर्षावरती देखील होते, आणि स्टेडियम मध्ये देखील सारस स्टेडियम मध्ये देखील ठेवण्यात आले होते. कधी ठेवण्यात आले? मी नाही कधी पाहिले नव्हते. मी कधी पाहिले नाही. त्यांनी बघितलं असेल एकट्याने, आम्ही नाही. असं तर चांगलं आहे, मग चांगलं आहे ना. त्यांच्याकडून असं देखील सांगण्यात आलं की मी विभाग प्रमुख होतो आणि माझ्याकडेच सगळी जबाबदारी होती. बाळासाहेब ठाकरे यांचं अरे सोड रे, तुझी कसली जबाबदारी होती? तिथं ज्यावेळेला त्यांचा निर्णय झाला 2 भावांचा की बाळासाहेबांना सकाळी घेऊन जायचं, हे मला कळलं, तर मी जाऊन भांडलो त्यांच्याकडे. तू काय सांगतो जबाबदारी होते असेल ना? हा ट्रक त्यांनी सजवला हे मला माहिती आहे. ट्रक त्यांनी सजवला हे मला 100% माहिती आहे. पण निर्णय मी बदलला. पण भाई, अँब्युलन्सनी नेऊन शिवाजी पार्कला त्यांना अंत्यदर्शनासाठी ठेवायचं असं प्लॅनिंग होतं. आणि मी जे वास्तव आहे ते बोललोय. त्यानंतर मी उद्धवजींच्यावरती गेलो, मातोश्री आतमध्ये मी भांडलो त्यांच्याकडे. म्हटलं साहेब आमचे आहेत आणि आम्ही गपचूप ॲम्ब्युलन्समधून घेऊन जाऊन देणार नाही, आम्ही ट्रकमधून साहेबांना घेऊन जाऊ. मला म्हटलं ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटतं तुम्ही करून घ्या. हे बोललेत उद्धवजी त्यावेळेला, बोललेत. तो असली विभाग प्रमुख ना. आज विभाग प्रमुख काय? आज तू मातोश्रीचा मालकच झालायस. तेव्हा तू विभाग प्रमुख होतास, आज तू मातोश्रीचा मालक झालायस. तूच पत्रकार परिषद घेतोय. बोलू ना उद्धवजींना, बोलू देत ना. कुठले मोल्ड आहेत, काय काढलेत मोल्ड, ते एकदा बघेन एकदा जाऊन. चांगलं असेल तर रामदास कदम बाकडा शोधतोय मी, असं लवकर शोध. उशीर होईल ना आता शोधायला. अरे मातोश्रीमध्ये सोफे आहेत, ऑफिस आहे आतमध्ये, सोफा आहेत, 2 सोफे आहेत समोर आतमध्ये. एका मी काय नवीन माणूस आहे मी. पुन्हा सांगतोस तू. आता मी सोफ्याच्या ऐवजी बाकडं म्हणलं असेल. आहेत ना सोफे आतमध्ये, आहेत ना. बाळासाहेबांची बॉडी 2 दिवस ठेवली असा आपण जो आरोप केला, यावरती उद्धव ठाकरेंना पत्रकारांनी मी पुन्हा एकदा सांगतोय, त्यावरती उद्धव ठाकरे असे म्हटलेत की मी नमक हराम आणि गद्दारांना उत्तर देत नाही. अगदी आता गद्दारी बाळासाहेबांसोबत तूच केली असतील तर तू उत्तर काय देशील? मग बाळासाहेबांच्या मृतदेहासोबत जर तू गद्दारी केली असतील तर तू काय उत्तर देशील? आणि नमक हराम कोण आहे? तू किती मीठ आमच्याकडनं खाल्लंयस? उद्धव ठाकरेंनी किती नमक आमच्याकडनं खाल्लंय तो विसरला असेल. आम्ही नाही विसरलो, कारण आम्ही नमक देऊन दिलेलं आहे. नमक हरामी तू केलेस, आम्ही काय केली सांगावं? नमक नाही घेतलं आमच्याकडून, मीठ नाही खाल्लं आमचं. उद्धव ठाकरेंनी आपण सांगितलं की शिवसेना पक्ष माझ्याच आहे, निवडणूक आयोगाला अधिकार नाही चिन्ह आणि पक्ष देण्याचे. त्या विषयी मी आज काय बोलणार नाही. तो विषय माझा नाही. काही वर्षात पक्ष मी चालवत नाही, तो विषय माझा नाही. काही वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी आरोप केले होते बाळासाहेबांना तेलकट वडे दिले, अशा पद्धतीची ह्या सुद्धा खऱ्या घटना आहेत का? तुम्ही मातोश्री नाही, ते मला वाटतं थापाला आपण विचारलं तर वास्तव काय ते कळेल. मी इतका खाली कशाला जाऊ? इतकं खाली मी जाणार नाही. पण थापा अजून जिवंत आहे,
थापाला आपण विचारलं, त्याची स्टेटमेंट घेतली तर वास्तव आपल्याला कळेल काय ते. भाई पण सायली म्हणजे राज ठाकरे बोलले त्यामध्ये किती तथ्य आहे की नाही हे कळेल ना तुम्हाला. भाई सातत्याने आपल्या पत्नींवरती आरोप करण्यात येते सायली बार रेस्टॉरंटच्या वेळेस पण, म्हणजे रामदास भाईंसंदर्भात दुसऱ्या काही गोष्टी मिळत नाही म्हणून कौटुंबिक विषय काढले जात आहेत. अगे तुम्ही माझ्या पत्नीचा विषय काढता. जी घटना 92ला घडली, 92ला घडले आणि मी माझी पत्नी त्यातून, बाळासाहेब स्वतः आले होते, याला लाज वाटली पाहिजे. स्वतः साहेब त्यावेळेला जसलोक हॉस्पिटलमध्ये येऊन बसले, साहेबांनी सगळ्या डॉक्टरांची मिटिंग घेतली आणि माझ्या पत्नीला वाचवले. आणि तुम्ही आमची बदनामी करता काय? उस्माता हिरे त्यावेळेला मंत्री होत्या, त्या स्वतः येऊन बसायच्या हॉस्पिटलला, स्वतः हॉस्पिटल येऊन बसायच्या. साहेब स्वतः आले होते जसलोकमध्ये आणि तुम्ही बदनामी करताय आमची. याचं उत्तर मी देईन त्याला आता, कदम साहब कायद्याने उत्तर देईन. हिंदी में आप बता दें, ये जो पूरा आरोप लगाया है अनिल परब ने, इस आरोप सब आरोप झूठा है. वो बोलते हैं मैं मानहानि का दावा डालूंगा, पैसा मिलेगा मुझे, मैं बांटूंगा. तो उनके पास केबल का पैसा तो बहुत है ना, अब उनको मालूम नहीं. वो केबल की मैंने जांच लगाई है अभी, अनिल परब के साथ कहा कितने कितने पार्टनर है, उसके पिताजी के नाम पे, उसके बहन के नाम पे, उसके नाम पे, वो सबकी जांच मैंने लगाई है. उसको अभी तो पता नहीं है. तो पैसा बहुत उसके पास है. तो पैसा मिलने के लिए वो अगर कोर्ट में जाता है, बाला साहब के लिए नहीं जा रहा है वो भाई तो अच्छी बात है. दो सवाल है. एक तो किन आधार पर आप यह आरोप लगा रहे हैं कि 2 दिनों तक संभवतः उनका शव रखा देखिए जो डॉक्टर बाला साहब के ऊपर उस वक्त वो जांच कर रहे थे, वो डॉक्टर ने मुझे खुद बताया कि कदम साहब उस टाइम ऐसा हो गया. हम लोग बोल गए कि आप जाहिर करो, लेकिन नहीं हुआ 2 दिन. वो डॉक्टर ने मुझे बताया, मैंने बोल दिया. आपने तो एक मेरा खुद का भी बयान नहीं ना, मैंने भाषण में भी उनका उल्लेख किया डॉक्टर का. तो उन लोग डॉक्टर को पूछना चाहिए ऐसा क्यों बोला भाई, बोलना चाहिए, पूछना चाहिए. कल अभी छोड़ो, अभी मैं इसकी जांच करने के लगाऊंगा. सीबीआई की जांच होनी चाहिए उसकी. तो दूध का दूध पानी का पानी हो जाएगा. फिर ये महाशय कोर्ट में जाके क्या करते हैं मैं देख लूंगा ना. सीएम साहब को पत्र भी लिखने वाला भी सब खुद जाके मिलूंगा, मैं खुद जाके मिलूंगा. सर, इसमें एक इम्पोर्टेंट बात यूपीटी के नेता हाईलाइट कर रहे हैं कि ये मामला अभी क्यों उठाया जा रहा है, जबकि उनकी डेथ हुए 12-13 सालों के. तो जब मेरी पत्नी का 93 में हुआ था, तो अभी क्यों निकाला उसने? वो जो वाकया हुआ था वो 93 में हुआ था, 92 में हुआ था. ये तो 10 साल हुए अभी. तो 40 साल पहले की बात. अभी तू था जब भी देखने को गांव में क्या हुआ था, अनुभव था जब ये गांव में खेड़ में, उस वक्त गाड़ी भी नहीं थी मेरे पास. मेरे मिसेस को मुंबई में लाने के लिए उस वक्त गाड़ी भी नहीं थी. क्या किया मेरे जान को मालूम है. तू क्या बोल रहा है, नमक चढ़ाया है हमें जख्म के ऊपर. भाई आपने कहा है कि बलि का आरोप लगाया है परिवार पर, बलि का एक बकरा दिया, मैं बोला ना, वो जो बोलने वाला था मेरे पास, वो बोला अनिल परब जैसा आदमी था. अभी देखेंगे जब चंद्रग्रहण था रात को, तभी चंद्रग्रहण में 12 बजे ये वाकया हुआ है कोलीवाड़े में स्मशान में. एक बिल्डर भी था उनके साथ में. वो बकरा 2 आदमी लेके आया था, 2 नंगे थे दोनों भी. भाई 2 चीजें. एक तो नार्को टेस्ट को लेकर वो आपको चैलेंज कर रहे हैं, क्या आप उसके लिए तैयार हूँ? बिल्कुल तैयार हूँ. बोलो कभी, दोनों का होना चाहिए, उद्धव का भी मेरा भी. तैयार बिल्कुल, आज तैयार हूँ मैं. भाई इसके अलावा आप चूंकि नार्को टेस्ट के लिए तैयार है, 8 दिनों तक आप वहीं पर थे दिन रात, क्या घटनाक्रम था, अगर कुछ बता ताकि आप. नहीं, मैं कल बता दिया. साहब बीमार थे, हम लोग सब जाते आते थे, रात को सोते भी थे. मिलिंद नार्वेकर वो बाला साहब के बंगले में मातुस के बाजू में जो गेस्ट हाउस है, मिलिंद नार्वेकर वो गेस्ट हाउस में सोता था. पूछो उसको. और वो बेचारा भी सुबह घर में जाके वापस आता था. ये वाकई है, इसको क्या पता है. मानहानि का मुकदमा आप पर करने वाले हैं, इस तरह का आरोप दावा उन्होंने. अभी मैं ही कर लूंगा उनके ऊपर. अभी मैं ही कर लूंगा. और ये जो बात है उसकी मैं जांच लगाऊंगा कि जो डॉक्टर है वो झूठ बोल रहे हैं क्या. महाराष्ट्र में फिलहाल बाढ़ की परिस्थिति है, लाखों. इसी पे कंटिन्यू आपके आरोपों पर आज जब पुणे में उद्धव ठाकरे जी से सवाल पूछा गया
तब उन्होंने आपके लिए असंवैधानिक शब्दों का प्रयोग किया। मैं वही बोल रहा हूँ, मैं वो नमक जो है वो नमक उद्धव ठाकरे ने हमारा खाया है, नमक हराम उद्धव ठाकरे।